ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यातच मध्य प्रदेशातील संजय सरोवराचं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। विदर्भातील भंडारा जिल्ह्यामधील पवनी तालुक्यातील गोसी खुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळे वैनगंगा नदीला पूर आलेला आहे। वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली असून ब्रह्मपुरी तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून शेतकरी हवालदिल झालाय। ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या आणि रोवणी झालेली आहे त्यांच्या हजारो रुपयांचा खर्च मातीमोल झालेला आहे। विशेषतः वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे आणखी गोसी खुर्द धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून सद्यस्थितीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अनेक गावांतील नागरिकांचा तालुका स्थळापासून संपर्क तुटलाय। ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज या गावाला बेटाचं स्वरूप प्राप्त झालंय। तालुका प्रशासन लक्ष केंद्रित करून उपाययोजना करते। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार एनडीआरएफची टीम आणि 2 बोटी तालुक्यामध्ये उपलब्ध झाल्यात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे भात आहे। 1000 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शासन आणि प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, ते सुद्धा तुटपुंजी स्वरूपात न देता हेक्टरी 50,000 रुपये द्यावे अशी विनंती आता शेतकरी बांधवांनी केली आहे। महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत। सध्या मी ब्रह्मपुरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 353 डी वर आहे। सध्या हा गडचिरोली ते गडचिरोली ते ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग आहे। या ठिकाणी नॅशनल हायवे सुद्धा या ठिकाणी चालत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये ज्या हवामान विभागानं सूचना केली होती तो अंदाज खरा ठरला शेवटी, आणि मोठ्या प्रमाणात ब्रह्मपुरी तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे। सोबतच मध्य प्रदेशात सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात पडलं। त्यामुळे संजय सरोवराचं पाणी हे गोसी खुर्द प्रकल्पामध्ये सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे गोसी खुर्द प्रकल्पाचे 33 दरवाजे खोलण्यात आले। त्यामुळे वैनगंगा नदीला महापूर आलेला आहे। तर या पुरामध्ये हजारो हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली आलेली आहे। मुख्य पीक शेतकऱ्यांचं हे भात पीक आहे। या भात पिकावर शेतकरी अवलंबून आहे। खरं तर आपण बघू शकतो हे दृश्य आजचे का हा ब्रह्मपुरी किनीलगत असलेला पूल आहे। या पुलावरून पाणी वाहतोय। नागरिकसुद्धा या ठिकाणी जीवघेणा प्रवास करून 4 व्हीलर असतील 2 व्हीलर असतील ये जा करताना दिसत आहेत। सोबत हा बाजूला बेटाळा फाट्यालगत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट कॉलेज आहे, तो सुद्धा पाण्याखाली पूर्णतः आलेला आहे। या बाजूला बघू शकतो आपण हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे। विशेषतः म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून हे जे अतिवृष्टी झाली, सोबतच गोसी खुर्द धरणाचे जे दरवाजे खोलण्यात आले त्यामुळे पाण्याची पातळी ही वाढलेली आहे आणि हा पूर आलेला आहे। काही मार्ग तालुक्यात बरेच ठिकाणी बंद सुद्धा झालेले आहेत। बऱ्याच गावाचा जसा वडसा मार्ग असेल, ब्रह्मपुरीहून वडसा ये जा करणारा जो मार्ग होता तो सुद्धा बंद झाला। काही ठिकठिकाणी काही छोटीशी गावे आहेत त्याचा तालुक्यापासून संपर्क सुटलेला आहे। तर मुख्यत्वे ब्रह्मपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेलं गाव म्हणजे लाडज, त्या गावाचा सुद्धा संपर्क आता तुटलेला आहे। परत अतिवृष्टी किंवा पावसानं जर जोर बांधला तर यापेक्षा वाढीव पूर येऊ शकतो। काही शेतकरी होते त्यांनी आपली मागणी सुद्धा केलेली आहे। शासनानं जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी आणि तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी सुद्धा ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांकडून शेतकऱ्यांकडून होत आहे। नमस्कार, मी शेतकरी आहो आणि शेतकरी असताना आम्हाला बऱ्याचशा समस्या उद्भवत आहेत। आज पाऊस 4 ते 5 दिवस झाला। त्या पावसामध्ये आमचे धान पीक इतकं नुकसान झाले आहे का हजारो हेक्टरपेक्षाही जास्त। त्याच्यामध्ये धान पीक घेत असताना भाजीपालासुद्धा आम्ही पीक घेतो आणि खाली येऊन शेती डुबून आहे आणि वैनगंगा पुराचं पाणीसुद्धा येऊन पोहोचलेलं आहे। त्यामुळे आमचं मुख्य पीक म्हणजे धान, त्याच्यात सोबत आम्ही भाजीपाला घेतो आणि ते हजारो हेक्टर हे आमच्या शेतात येऊन पाणी साचलं आहे आणि शासनाने यांचं पंचनामा तुरंत करून तातडीने करा आणि शेतकऱ्यांना जेवढ्या शक्यतो तेवढ्या लवकर बेनिफिट मिळेल यांची थोडीशी शासनाने
दखल घ्यावी, कारण की शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. आमचं मुख्य पीक म्हणजे धानावर आम्ही शेतकरी अवलंबून असतो, त्यामुळे आम्हाला पर्याय नाही. त्यामुळे शासनाने तूटपुंजी देत असताना शासनाने कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावं अशी मी शेतकऱ्यांकडून विनंती करीत आहोत. स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद दोनाडकर, ब्रह्मपुरी.